सीमा सुरक्षा दलात सेवा देणारे अमरावती विलासनगरातील मूळचे रहिवासी दीपक सुरेकर यांचा चंदीगड येथे उपचारादरम्यान 13 जानेवारीला मृत्यू झाला। त्यांचे पार्थिव शरीर जवानांच्या सुरक्षितेत विलासनगरात आणले असता हजारोंनी त्यांच्या घराकडे धाव घेऊन आपला शोक व्यक्त केला। दुपारी सीमा सुरक्षा दल शहीद जवान दीपक सुरेकर यांना बंदुकीच्या 3 फेऱ्या झाडून मानवंदना देऊन शासकीय इतमानात अंतिम संस्कार करण्यात आले। बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये सेवा देणारे अमरावती शहरातील विलासनगरातील मूळचे राहणारे सीमा सुरक्षा दलाचे जवान दीपक सुपेकर यांचा चंदीगड येथे उपचारादरम्यान मृत्यू होऊन शहीद झाले। चंदीगड येथे कार्यरत असताना नक्षलवाद्यासोबत चकमकीत सुरेकर हे गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। 13 जानेवारीला त्यांचे पार्थिव शरीर जवानांच्या सुरक्षितेत अमरावती येथील विलासनगरातील शिवनगरात आणण्यात आले असता शेकडो नातेवाईक तसेच हजारो नागरिकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली। यावेळीस परिसरात एकच शोककळा पसरली होती। अनेकांनी अश्रू वाहत शहीद जवान दीपक सुपेकर यांना श्रद्धांजली वाहिली। उपस्थित जवानांनी राष्ट्रध्वज शहीद जवान दीपक सुपेकर यांच्या परिवाराच्या हाती सुपूर्द केला। घरापासून तर स्मशानभूमीपर्यंत अमर रहेच्या घोषणा देत अंतिम यात्रा काढण्यात आली। स्मशानभूमीत सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी बंदुकीच्या 3 फेऱ्या झाडून मानवंदना देण्यात आली। यावेळी हजारोंनी शहीद जवान दीपक सुपेकर यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला। सुपेकर यांच्या पश्चात आई वडील, पत्नी तसेच 4 वर्ष आणि 7 वर्षाच्या 2 मुली असा मोठा परिवार आहे।